चना डाळमध्ये आपण तांदूळचं पीठ टाकून चटपटीत डिश बनवत आहे। ही डिश खाण्याकरिता खूप छान लागतं। इथे अर्धा वाटी चना डाळ भिजण्याकरिता ठेवलेली होती। अर्धा ते 1 तासानंतर 1 तासामध्ये भिजत असतं। छान अशी भिजलेली आहे। मिक्सरचं पॉट घेतलेलं, यामध्ये कांदा टाकलेला, अर्धा कांदा घेतलेला आहे आणि यामध्ये लाल मिरची 1 ते 2 वापरायची आहे। माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे लाल चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेला। यामध्ये टाकलेला आहे कोथिंबीर। इथे कढीपत्त्याचा पण छान असा बारीक कापून वापर करू शकतो। 1 वाटी तांदूळ पीठ घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे पोहाकाच्या चमचनी 1 चम्मच मलाई घेतलेली आहे। यामध्ये जिरं आणि तीळचा पण वापर करू शकतो। मी आज वेगळ्या पद्धतीने चटपटीत डिश तुमच्यासोबत शेअर करत आहे। यामध्ये टाकूया लसूण। लसूण टाकल्याने खूप छान चव येत असतं। जे नसेल खात नाही टाकलं तरी चालेल। पेस्ट बनवून घेतले तरी चालेल। मी याप्रमाणे 2 लसूण घेतलेले आहे। छान असं पेस्ट किस करून घेतलेला आहे किंवा मिक्सरमध्ये फिरून घेतला पेस्ट तरी चालेल। छान असं मिश्रण बनवून घेऊया। आपण चपाती बनवत असतो, चपातीचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता गव्हाचं पीठ, त्याप्रमाणे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडे इथे पाण्याचा वापर करूया आणि फार जास्त नाही, पोहाकाच्या चम्मचने 3 ते 4 चम्मच आणि छान असं पीठ मळून घेऊया। बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। तांदूळचं पीठ घेतलेलं आणि आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। फार जाड नाही ठेवायचं, पातळ करायचं। बाजूला मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे। ही डिश तळताना तेल गरम असायला पाहिजे, नाहीतर काय होणार, तेल गरम नसेल तर जी डिश आहे ती छान बनणार नाही। वाटीनी, ग्लासनी किंवा आपल्याकडे जे साहित्य असेल त्याच्याने छान असा आकार देऊया। दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना पण आवडणार। बघा छान असा आकार दिलेला आहे। लहान मोठा आकार आपण देऊ शकतो। मी या पद्धतीने एकदाच चपाती लाटून घेतलेली आणि छान असा बनवून घेतलेला आहे गोल आकार देऊन डिश। आता आपण तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते, तेल गरम झालेलं आहे। पुरी फुलून यायला नाही पाहिजे, आपण चिप्स खात असतो त्याप्रमाणे बनायला पाहिजे। तर फोकनी डॉट डॉट द्यायचे म्हणजे फुलून येणार नाही। आता आपण तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये पुरी टाकूया, पपडी टाकूया। छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायची आहे। क्रिस्पी कुरकुरीत छान अशी पुरी बनवून तयार होतं। खूप छान लागतं ही खाण्याकरिता, नक्की बनवून बघा। ही पपडी काढल्यानंतर पण कलर घेत असतं। छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे। बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। मुलांना चटपटीत काही ना काही पाहिजेच असतं, तर सहज आपण ही डिश बनवून ठेवू शकतो। क्रिस्पी कुरकुरीत छान असे पपडी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय बाय।